नमस्कार मंडळी. काय नेहमीच पोळी भाजी खायचा आणि वरण भाताचा कंटाळा आला आहे. मला पण आला होता. म्हटलं काहीतरी छान असं पोटभरीचं बनवूयात जे पटकन होतं. त्यासाठी आज बनवलं आहे मी मस्त असं टोमॅटो ऑमलेट. तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा जेवणासाठी पण बनवू शकता. त्यासाठी मी घेतले 2 टोमॅटो बारीक चिरून. त्याचा मधला भाग आणि पाणी पण बाजूला काढून ठेवलं आहे. असं कांदा बारीक चिरून घेतला आहे. कोथिंबीर, मिरचीचा ठेचा आणि थोडा कढीपत्ता असं घेतलेलं आहे. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे एका भांड्यात. त्याच्यामध्ये 1 चमचा रवा घातला आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, मीठ चवीनुसार घालतो आपण. आणि याच्यामध्ये मिरचीचा ठेचा, थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडा तुकडे करून टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये. आणि 2 चमचे कांदा टाकतो आपण बारीक चिरलेला, आणि उरलेला कांदा आपण नंतर वरनं टाकणार आहे. आणि टोमॅटो पण 3 चमचे टाकून घेतो बारीक चिरलेले, आणि उरलेले आपण वरनं टाकणार आहोत. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं मिश्रण. मस्त आपण असं चमच्याने छान मिक्स करून घेतो आहे ते. आणि आपल्याला लागेल तसं पाणी टाकणार आहे. हळूहळू मिक्स करायचं, काही खूप घट्ट आणि खूप पातळ पण नाही. तव्यावर आपल्याला छान पसरवता येईल अशी कन्सिस्टन्सी ठेवायची याची. अजूनही घट्टच आहे. आपण थोडं थोडं पाणी घालतो आहे. साधारण 1 वाटीला 1.5 ते 2 वाट्या पाणी लागतं. तुमची वाटीची साईज काय आहे त्याच्यावर असेल. असं छान हलवून घ्यायचं आपल्याला. आणि हे मिश्रण आपण 5 मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटोचं जे पाणी मधलं राहिलं होतं ते पण असं घालतो आहे आपण. आणि थोडासा चिमूटभर सोडा घालायचा, आणि त्याच्यावर अगदी अर्धा चमचा, छोटा चमचा तेल घालायचं करायच्या आधी. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. परत एकदा हलवून घ्यायचं मस्त मिश्रण असं. एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे. आणि त्याच्यावर हे मिश्रण असं ओतणार आहे आपण. आपल्याला जाडसरच असं हे ऑमलेट करायचं आहे, टोमॅटो ऑमलेट. असं पसरवून घ्यायचं छानपैकी. त्याच्यावर आपण कांदा असा भुरभुरणार आहे वरनं, आणि टोमॅटो पण टाकून घेणार आहे. थोडी कोथिंबीर पण टाकायची. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांबार मसाला टाकू शकता. थोडासा असा चिमूटभर, 2 चिमूट घेतला आहे मी सांबार मसाला. तो असा वरनं भुरभुरती आहे, त्याने पण चव छान येते. आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एका बाजूने छान शिजवून घ्यायचं आपल्याला. तर झाकण काढलं आपण, तर उलटं करून घेऊया. एका बाजूने छान शिजले आपण टोमॅटो ऑमलेट. आता दुसऱ्या बाजूने छान शिजवून घेऊयात आपण ते. दुसरी बाजू पण छान शिजली अशी. बघा किती छान तयार झालं आपलं मस्त असं टोमॅटो ऑमलेट. आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. कांदा, दही, परत मिरचीचा ठेचा याच्याबरोबर मी सर्व करते. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा काही चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. छानच लागतं हे. मस्त पर्याय एकदम पोळी भाजीला. नाश्त्यासाठी पण खूप छान आहे. नक्की करून बघा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.